चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत। गोंधळाला सर्वस्वीपणे मुख्यमंत्री जबाबदार आहेत। भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे काही गोष्टी होतात। ही निवडणूक आम्ही फक्त काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे जिवंत राहावं, ह्या लाडकी बहीण योजनेचा ह्या निवडणुकीत काही संबंध नाही। कोण जबाबदार? आणि ही निवडणूक आम्ही फक्त काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे जिवंत राहावं, कराड शहरात जावं त्या उद्देशाने केलेली आहे। कारण आपण जर गेल्या 15-1 वर्षाचा इतिहास पाहिला असेल तर माझ्या स्वतःच्या निवडणूक सोडली तर इतर कुठल्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह तर नसते कधी, आणि त्यामुळं म्हणजे लोकसभेला नसते, म्युन्सिपाल्टीला नसते। त्यामुळे यावेळेला म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह जावं आणि तिथून काँग्रेस पक्षाला उभारी मिळण्याकरता त्याची सुरुवात होईल, हाचा उद्देश आहे। काही विरोधी पक्षाचे नेते आले होते, काल मुख्यमंत्री आले होते, ते काही बोलले। नंतर त्याच्या आधी उपमुख्यमंत्री आले होते, त्याच्यावर काय बोलले त्याच्यावर मी काही वैयक्तिक टीका करणार नाही। पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कराडला आम्ही 325 कोटीचा निधी दिला आहे। मला तर काही 1 रुपया इथे दिसलेला नाही। त्यामुळे कुठं कारण 1.25 वर्ष झालं आश्वासन देऊन आणि 1.25 वर्षात काही हालचाल झाली नाही। त्यामध्ये 100 कोटी रुपये खेळाच्या मैदानाकरता दिले, त्याचं काय झालं काही माहीत नाही। आज इथं त्या खेळाच्या मैदानामध्ये मुलं खेळतात, तिथं कराड शहरातली सगळी वयोवृद्ध माणसं फिरायला जातात, ते सगळं तुम्ही मैदान बंद करून टाकलं। तुम्हाला जो कार्यक्रम करायचा असेल करायचा होता, पण जोपर्यंत काम सुरू होत नाही, जोपर्यंत तुमच्या हातात पैसे येत नाही, तोपर्यंत तुम्ही मैदान बंद करायचं काही कारण नव्हतं। पण आता निधी कमी पडू देणार नाही, प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतो, पण शेवटी काही दिसत नाही। मुख्यमंत्री महोदयांनी पण काही आश्वासनं दिली, पण दोघंही लाडकी बहीण योजनेबद्दल बोलले। ह्या लाडकी बहीण योजनेचा ह्या निवडणुकीत काही संबंध नाही। स्पष्ट सांगतो की योजना तुम्ही राज्याकरता राबवली आहे, त्याचबरोबर त्यामुळं त्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल काही बोलायचं काही कारण नाही। स्थानिक नेते काय बोलले ते त्यावेळी लक्ष देणं बरोबर नाही। दुसरा महत्त्वाचा विषय आहे की निवडणूक आयोगानं जो गोंधळ घातलेला आहे, कोण जबाबदार याला? तुमची तयारी नव्हती तर तुम्ही इतक्या घाईगर्दीमध्ये निवडणुका का जाहीर केल्या? त्याचबरोबर आता तुम्ही शेवटच्या दिवशी, मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 10-20 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलताय। उमेदवारांचा खर्च होतो, त्याचं काय करणार आहे तुम्ही? आता मी जाहीर निषेध करतो की अशा प्रकारे गोंधळाला सर्वस्वीपणे मुख्यमंत्री जबाबदार आहेत आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे काही गोष्टी होत आहेत। अतिशय म्हणजे हायकोर्टात आमची काही मंडळी जाणार आहे, पण अशा प्रकारे स्थानिक निवडणुकीचा पोरखेड करणं हे काँग्रेसला कदाचित मान्य नाही। मुळातच निवडणुका 10 वर्ष उशीर झालेला आहे। 73 आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये आम्ही तरतूद केली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी झाल्याच पाहिजेत, पण तुम्ही सगळा तो घटना दुरुस्ती धाब्यावर ठेवली आणि तुमच्या राजकीय स्वार्थाकरता तुम्ही या निवडणुका 10 वर्ष पुढे ढकलल्यात। गेली 5 वर्ष लोकशाहीचं राज्य चाललेलं आहे आणि ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आता राज्यातील जनता योग्य आम्हाला न्याय देईल, त्याकरता आम्ही सर्व ठिकाणी लढतोय आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागेल याची मला खात्री आहे। पण निवडणूक आयोगाचा जो गोंधळ, सावळा गोंधळ घातलेला आहे, याला सरकार जबाबदार आहे। निवडणूक आयोगाच्यावर दबाव आल्यामुळे सगळं घडते आणि कशा करता तुम्ही उरकायचा डाव घातला मला काय समजत नाही। आणि त्यामुळे राज्यातील 20 नगरपालिकेच्या निवडणुका आदल्या दिवशी तुम्ही पोस्टपोन केल्या, फारच चुकीचं आहे। त्यानंतर देशातल्या परिस्थितीवर मी काही जास्त बोलणार नाही, राज्यातल्या परिस्थिती बोलू मी। आता एक कराडच्या बद्दलच मुख्य आहे, त्याबद्दल काय असेल तर विचारा, आणखी काही विचाराचं उत्तर द्या। धन्यवाद। काल मुख्यमंत्री कराडमध्ये आले होते, त्यांचं भाषण आपण ऐकलं असेल, ते ज्या जोशात बोलत होते ते जणू काही निवडणूक विधानसभेचीच आहे। हे बघा, निवडणूक म्हटलं की जिंकण्याकरता आपण निवडणूक लढतो, आम्ही लढतो, तेही लढतात, त्यामध्ये काही चूक नाही। आणि जर मोठे
राज्य पातळीवरचे नेते आले तर ते द्वेषाने बोलतील किंवा सॉफ्टली बोलतील, नम्रपणे बोलतील, त्यांचा विषय आहे. पण आश्वासन काय देतात ते खरं आहे, आणि ते आश्वासन किती टक्के पूर्ण झालेलं आहे तो खरा विषय आहे. तो लोकांना माहिती आहे की आता 1.25 वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनाने एक नवा पैसा तरी इथं आलेला आहे का, तर त्याच्यावर लोक ठरवतील. तुमच्या विशेषतः प्रेम आहे, दोनदा नाव घेतलं. नाही असं नाही. बघा, राजकारणामध्ये आपण विरोधी विचाराची माणसं असतो, पण वैयक्तिक शत्रुत्व कधी नसतं, ते कधीच असत नाही. मी कधीच कोणते ठेवत नाही. त्यांनी चांगलं काम करा, मला आनंद होईल. पाटण कॉलनीतल्या झोपडपट्टीचा पुनर्वसनाचा विषय तो 70 वर्ष तुम्हाला सोडवता आला नाही असा आरोप केला गेलाय. नाही, बरोबर आहे, तो नाही सोडायचं. कारण आम्ही जो प्रस्ताव मांडला होता तो लोकांना मान्य नव्हता, आणि ते आपल्या आराखड्यामध्ये ते बसत नव्हतं, राज्याच्या धोरणामध्ये बसत नव्हतं. आता गेल्या 1.5 वर्षामध्ये काय दिवे लावले ते तरी सांगावं आम्हाला. 1.5 वर्षाचा काय वेळ कमी आहे का? काय झालं? त्यामुळे तो हा विषय जो आहे तो तिथली जनता समजून गेली की कोणी कोणाला फसवले. बाबा एपिस्टल फाईल संदर्भात तुम्ही ट्विट केले, काय नक्की सांगा? बघा, हा एफस्टीन फाईलचा विषय हा राज्य पातळीचा नाही आहे, हा कराडचा तर नाहीच आहे, हा देश पातळीचा आहे. विषय फार गंभीर आहे, त्याचे राजकीय परिणाम फार मोठे गंभीर होणार आहेत. पण कराडला इथं या व्यासपीठावर ते बोलणं उचित नाही. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत.